छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला माहीतच आहे महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे हे मराठा सरदार होते. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर आपण आज शिवनेरी गडावर जात आहे आणि तुम्हाला तिथे सुंदर असे निसर्ग दिसत आहे आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ. वरती गडावर खूप छान असं वाटत होतं आणि खूप थंडी हवा होती. तुम्हाला माहिती पुढे कोण दिसलं आम्हाला? पुढे होते रितेश देशमुख सर. सगळ्यांनाच माहीत आहे, तेही गडावर आले होते आणि आम्हाला एकदम सरप्राईज झाले. ते तिथं उभे होते आणि आमच्या पुढेच निघालेले होते. तर हे बघा, शिवनेरीवर खूप छान अशी सजावट केलेली होती. त्यांच्यावर तुम्हाला महाराजांचं सगळं तर माहीतच आहे, पण जिजामाता ह्या त्यांनी खूप जिजामाता यांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यांचं शासनच हे त्यांचं सरकार होतं असं मला वाटतं. म्हणून त्यांना छत्रपती अशी पदवी मिळाली. त्यामुळे आजही लोकांसाठी व आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांचे ध्येय, शौर्य, बुद्धी, त्यांचे विचार आणि सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं स्त्रियांवर त्यांचा आदर, अशी अनेक गोष्टींच्या पासून शिकण्यासारखं आहे. जे हिंदू होते परंतु त्यांनी प्रत्येक धर्माचा हा आदर केला आणि त्यांना न्याय मिळवून दिलं. आपल्याला शिवाजी महाराजांचे हे सगळे गुण घेण्यासारखे आहे आणि शिकण्यासारखं आहे. मग मध्ये शिवाजी महाराजांचे पाळणा हलवण्याचा कार्यक्रम होणार होता आणि त्यासाठी तयारी सुरू होती. खूप गडबड चालू होती कारण तिथे मुख्यमंत्रीही येणार होते. बाहेरूनच त्याची शूटिंग घेतली. आत मोबाईल अलाउड नव्हते. आणि शिवाजी महाराज हे आपल्या हिंदू धर्मासाठी खूप प्रेरणास्थान आहे. रात्री फटाक्यांची आतिषबाजी चालू होती. इतके सुंदर आणि मोठमोठे फटाके होते, दिसायला खूप छान वाटत होतं आणि हा अनुभव खूप छान होता. थँक्यू सो मच. बाय.